ज्याला आपण कन्स्ट्रक्शन काम म्हणतो ते 80 ते 90% संपूर्ण झालेलं आहे. फक्त पुतळ्याचं काम जे महत्त्वाचा पुतळा 350 फुटाचा तो पुतळा आहे आणि 100 फुटाचा त्याचं चबुतरा आहे आणि त्या चबुतऱ्याच्या आतमध्येच तिथे लायब्ररीसुद्धा असणार आहे अशी संकल्पना आहे त्या. आणि ते बघण्यासाठी म्हणून जे काय मोठं असं एक ज्याला आपण म्हणता की प्रदक्षिणा घालून बघण्याचं जे काही तिथे ठेवलेलं आहे तर हे सर्व एक अत्यंत मोठं काम आहे. आपण पाहिलं असेल की काही दिवसापूर्वी बाबासाहेबांच्या बुटाचा 1/4 भाग म्हणजे पुढचा टो म्हणतो आपण तो आला. त्याचंच वजन 2.5 टन होतं. आणि असे म्हणजे बाबासाहेब जेव्हा आता बाबासाहेब त्या पुतळ्याचा हा 10 मजली इमारती एवढा असणार आहे. एवढा मोठा तो पुतळा अवाढव्य आहे आणि त्याला आतमध्ये स्ट्रक्चरसाठी अनेक म्हणजे हजारो मेट्रिक टनचं स्टीलचं स्ट्रक्चर आतमध्ये उभं राहणार आहे. त्याच्यामध्ये 2 लिफ्ट होणार आहेत. सर्व मोठं काम आहे पण ते काम चाललेलं आहे. म्हणजे पुतळ्याचं काम तिथे त्यांचे जे राम सुतार म्हणून आहेत त्यांचा जो स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये चालू आहे. फॅब्रिकेशन काम म्हणजे त्या पुतळ्याच्या आतमध्ये प्रचंड असं फॅब्रिकेशन म्हणजे ते पुतळा हलू नये किंवा त्याची डागडुजी इतर पुढे जाऊन करावी किंवा त्याला आतमध्ये लिफ्ट येऊन त्याचं साफसफाई इतर सर्व करण्यासाठी तर ते काम दमणमध्ये चालू आहे. तर अशा पद्धतीने सर्व ठिकाणी कामं चालू आहेत आणि हे काम आता अत्यंत प्रगतीपथावर आहे. मला असं वाटतं की हा पुतळा 26 एंड किंवा 27पर्यंत हे पूर्ण काम पूर्ण बाबासाहेब आंबेडकर सर्व प्रकारचं असणारं स्मारक तयार होईल. कारण आता महत्त्वाचं त्याच्यामध्ये पुतळा आहे. जो पुतळाच बनणं आणि तो उभा राहणं हे एक मोठं म्हणजे त्याला टेक्निकल आव्हान आहे असं मी समजतो.